नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दूध प्रेमिक्स आणि मसाला दूध कसे करतात ते पाहणार आहोत. मसाला दूध प्रेमिक्स बनवण्यासाठी मी 1 चमचा वेलची पावडर घेतलेला आहे, 10 बदाम घेतलेले आहेत, 2 लवंग, दालचिनीचा तुकडा आणि थोडासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे. पिस्ता घेतलेले आहेत आणि थोडेसे अक्रोड घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकता. मी त्यापैकी पिस्ता, अक्रोड आणि बदाम घेतलेला आहे. तर आता पिस्ता, अक्रोड आणि बदाम चांगले खमंग भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. मी ड्रायफ्रूट्स सगळे वेगवेगळे भाजून घेते. आधी पिस्ता भाजून घेऊया. पिस्ता चांगले भाजून घेऊया. सर्व ड्रायफ्रूट्स आपण व्यवस्थित भाजून घेतले तर हे आपले प्रेमिक्स 2-3 महिने सहज टिकतं. आणि असं जर आपण कच्चे न भाजता ड्रायफ्रूट्स न भाजता प्रेमिक्स केले तर ते जास्त दिवस टिकत नाही, खराब होतं. आता हे ड्रायफ्रूट्स पिस्ता भाजून झालेले आहेत. मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर बदाम भाजून घेऊयात. बदाम चांगले भाजून घ्यायचे आहेत. बदाम चांगले भाजलेले आहेत. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर अक्रोड भाजून घेऊयात. अक्रोड चांगले भाजलेले आहेत. हे मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर एक गरम पॅनमध्ये दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घालते. ते सर्व ड्रायफ्रूट्स गार झालेले आहेत. मी मिक्सरमध्ये घालून याची एकदम पावडर करून घेते. ह्याची मिक्सरच्या भांड्यात मी ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड घातलेला आहे. तसेच लवंग, जायफळ आणि दालचिनीचा थोडासा तुकडा सर्व साहित्यामध्ये घातलेला आहे. आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते आणि हे सर्व आपण पावडर फेममध्ये करून घ्यायचं आहे. आपलं मसाला दूध प्रेमिक्स तयार झालेला आहे. सर्व ड्रायफ्रूट, साखर आपण मिक्सरला पावडर फेममध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्येच मी अर्धी वाटी मिल्क पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर घालून थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेते, म्हणजे सर्व मिश्रण एकसारखं होईल. तर हे मसाला दूध प्रेमिक्स तयार झालेलं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे मसाला दूध प्रेमिक्स तयार झालेलं आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ह्या प्रेमिक्सपासून आपण मसाला दूध बनवून घेऊया. मसाला दूध बनवण्यासाठी मी पॅनमध्ये 2 कप दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये दूध चांगलं उकळलं की त्यामध्ये आपण प्रेमिक्स घालूया. दूध उकळायला लागलेलं आहे. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते. त्यानंतर आपण प्रेमिक्स बनवून घेतलेले आहे ते 2 चमचे प्रेमिक्स घालते. प्रेमिक्स घालून चांगलं मिक्स करून घेऊया दुधामध्ये. आणि थोडेसे केशरच्या काड्या घालते.
1-2 मिनटं उकळायला ठेवायचं आहे. नंतर मग आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात. मसाला दूध चांगलं उकळलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडेसे बदामाचे काप घालते. आता हे दूध आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊयात. 1-2 मिनटं बदामाचे काप घातल्यावर उकळून घेऊया. त्यानंतर मी काचेच्या ग्लासमध्ये हे दूध काढून घेते. मसाला दूध आणि मसाला दूध प्रेमिक्स दोन्ही तयार झालेला आहे. ते मी एका काचेच्या कपमध्ये काढून घेतलेलं आहे. असेच नवनवीन छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.